नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. या सेशनमध्ये आपण आता वायरलेस कम्युनिकेशन मधील जो वापरण्यात येणारा मीडिया आहे त्यामधील दुसरा प्रकार पाहतोय की जो आहे मायक्रोवेव्ह. तर या मायक्रोवेव्ह ट्रान्समिशन सिस्टीम मध्येच म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आपण काय पाहणार आहोत मुद्दे ते आता आपण सुरू करत आहोत. तर पहिला मुद्दा आहे, it makes use of the lower gigahertz frequencies of the electromagnetic spectrum. तर यामध्ये लोअर गिगाहर्ट्झच्या ज्या फ्रिक्वेन्सीज असणार आहेत स्पीड स्पेक्ट्रम मधील, या मायक्रोवेव्ह म्हणून वापरल्या जाणार आहेत. These frequencies are higher than the RF and they produce better throughput and performance. तर रेडिओ फ्रिक्वेन्सीचं जे काही स्पीड स्पेक्ट्रम मधली जी काही रेंज आहे त्याच्या पुढच्या रेंज मध्ये किंवा वरच्या रेंज मधील जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती मायक्रोवेव्ह साठी वापरली जाणार आहे. आणि वरच्या टप्प्यातील फ्रिक्वेन्सी सेट वापरल्यामुळे त्यामधून मिळणारा जो काही परफॉर्मन्स आहे, आउटपुट जे आहे ते निश्चितच रेडिओ फ्रिक्वेन्सी पेक्षा देखील चांगलं असणार आहेच. देर आर टू टाइप्स ऑफ मायक्रोवेव्ह डेटा कम्युनिकेशन सिस्टीम. एक आहे टेरेस्ट्रियल तर दुसरी आहे सॅटेलाइट. ओके, त्याचबरोबर मायक्रोवेव्ह म्हणजे काय हे आता आपण थोडस जाणून घेऊया अधिक. Microwaves are basically unidirectional electromagnetic waves with frequency range from 1 to 300 gigahertz. तर मायक्रोवेव्ह ह्या एकाच डिरेक्शन मधून फ्लो होत असतात म्हणून त्याला युनिडायरेक्शनल असं म्हटलं जातं. आणि त्याची जी काही फ्रिक्वेन्सी रेंज आहे ती किती आहे, 1 गिगाहर्ट्ज टू 300 गिगाहर्ट्ज पर्यंतची आहे. मायक्रोवेव्ह यूज स्पेस वेव्ह प्रोपोगेशन. The space wave propagation is also called as line of sight communication. तर मायक्रोवेव्हचं ट्रान्समिशन होत असताना स्पेस मधून त्या पाठवल्या जातात. स्पेस वेव्ह प्रोपोगेशन त्यांचं होतं. त्याचबरोबर त्यांना आणखी लाईन ऑफ साईट कम्युनिकेशन असंही देखील म्हणून ओळखलं जाणार आहे. Due to large bandwidth available, it is possible to allot wider subbands. Therefore, high data rates can be easily supported using microwave communication. तर लार्ज बँडविड्थ डेटा ट्रान्समिशन साठी वापरली जाते. त्याच्यामुळे त्याच्या अंडर आपल्याला मल्टिपल बँड्स त्या ठिकाणी काय करता येणार आहेत, युटिलाइज करून घेता येणार आहेत आणि डेटा रेट्स त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणातला मिळणार आहे. ओके, तर मायक्रोवेव्ह मधील एक टेरेस्ट्रियल जी सिस्टीम आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सॅटेलाइट हा आपल्याला सेपरेट मुद्दा आहे, तो आपण पुढील टप्प्यामध्ये पाहणारच आहोत. तर त्याच्या अंडर म्हणजे मायक्रोवेव्हच्या अंडर येणारी टेरेस्ट्रियल सिस्टीम जी आहे ती आता आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. This system uses directional parabolic antennas to transmit and receive signal in the lower gigahertz range as shown in the below figure. तर या बघा, सिटीमध्ये ज्या टॉवर्स असतात, मोठ्या बिल्डिंग्स असतात, त्यांच्या छतावरती आपल्याला अँटेनाज पाहायला मिळतात. तर हे अँटेनाज पॅराबोलिक असतात टेरेस्ट्रियल सिस्टीम मध्ये आणि ते डायरेक्शनल असतात, म्हणजे ठराविक डिरेक्शन मध्ये त्यांचं तोंड सेट केलं असतं. म्हणजे ट्रान्समीटरच्या तोंडासमोर नेहमी कोण असणार आहे, रिसिव्हर असणार आहे. असं हे डायरेक्शन त्या ठिकाणी फिक्स असणार आहे. आणि मग या ठिकाणी दोघांच्या मध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळे आपल्याला काही फार मोठ्या प्रमाणात जास्त बँडविड्थची रेडिओ फ्रिक्वेन्सी यूज करण्याची आवश्यकता नाही. सॉरी, मायक्रोवेव्ह यूज करण्याची आवश्यकता नाही जास्त बँडविड्थ असलेली. तर कमी बँडविड्थची मायक्रोवेव्ह देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो. सो अशा पद्धतीने सेंडर आणि रिसिव्हर हे एकमेकांशी डेटा सेंड आणि रिसीव्ह करणार आहेत. The signals are highly focused and the physical path must be line of sight. तर सिग्नल्स हे फोकस्ड असतात, म्हणजे त्यांचा फोकस सेट झालेला असतो आणि त्याच्यामध्ये लाईन ऑफ साईट म्हणजे स्ट्रेट लाईन मधलं त्यांच्यामध्ये काय असणार आहे, कम्युनिकेशन हे असणारच आहे. पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशन असं म्हणूया आपण त्यांना. Relay towers are used to extend the range. Smaller terrestrial microwave system can be used even within a building. सपोज आपल्याला थोडंसं अंतर आणखी जर वाढलं असेल सेंडर आणि रिसिव्हर मध्ये तरी देखील चालतं. कारण की सपोज या ठिकाणी जर आपल्याकडे नेक्स्ट जर रिसिव्हर असेल
तर सर्वप्रथम या सेंडर द्वारा पाठवलेला डेटा ह्या मधल्या रिसिव्हर कडे येणार आहे आणि हा रिसिव्हर पुन्हा ट्रान्समीटर म्हणून काम करणार आहे. कोणासाठी? या रिसिव्हर साठी. सो आपल्याला इन बिटवीन अदर टॉवर्स यूज करून आपल्याला त्याच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते आपल्याला पूर्ण करता येणार आहे. मायक्रोवेव्ह लॅन्स operate at low power using a small transmitter that communicate with omnidirectional hub. Hub can then be connected to form a entire network. जर मायक्रोवेव्हचं जर लोकल एरिया नेटवर्क तयार करायचं असेल तर आपल्याला कमी पॉवरवरती काम करणारे जे काही हब्स आहेत तेही देखील आपल्याला वापरता येऊ शकतात आणि हबच्या सहाय्याने आपण ऑल अदर जे काही टॉवर्स असणार आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे समजा हब या ठिकाणी जर या नेटवर्क मध्ये बसवायचं म्हटलं तर हा हब असेल तर तो काय करतो, प्रत्येक टॉवरवरती असणारे जे असणारे अँटेनाज आहेत त्यांना तो काय करतो, सेंट्रलाइज करून घेतो आणि अशा पद्धतीने आपल्याला एक मायक्रोवेव्हचं नेटवर्क आपल्याला या ठिकाणी फॉर्म करता येऊ शकतं. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ टेरेस्ट्रियल मायक्रोवेव्ह सिस्टीम पाहतोय आपण. द फ्रिक्वेन्सी रेंज युज्ड इज फ्रॉम 4 to 6 gigahertz. ओके, आणि 20 to 23 gigahertz. सो आपल्याला या टप्प्यामध्ये फ्रिक्वेन्सीज आपल्याला टेरेस्ट्रियल सिस्टीम साठी वापरता येणार आहेत. अंतर कमी असेल तर 4 to 6, अंतर जास्त असेल 20 to 23 gigahertz पर्यंत वापरता येणार आहे. It supports bandwidth from 1 to 10 Mbps. Attenuation is depend on frequency, signal strength, antenna size and atmospheric condition. तर त्या सिग्नल मध्ये जे काही व्हेरिएशन येणार आहे, नॉईज थोडा जो निर्माण होणार आहे, अॅटेन्युएशन जे निर्माण होणार आहे ते सिग्नलची स्ट्रेंथ काय आहे, अँटेनाची तुमच्या साईज काय आहे आणि सभोवतील जे वातावरणामधली जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरती हे अॅटेन्युएशनची निर्मिती अवलंबून असणार आहे. नेक्स्ट, the signal are affected by problems such as EMI effect, jamming etc. तर सिग्नल जाम होण्याचा जो काही प्रकार आहे तो होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये EMI इफेक्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट त्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सिग्नल जाम होण्याची शक्यता असणार आहे. नेक्स्ट, लाईन ऑफ साईट रिक्वायरमेंट्स मेक इन्स्टॉलेशन डिफिकल्ट. सो आपल्याला लाईन ऑफ साईट म्हणजे पॉईंट टू पॉईंट स्ट्रेट वे मध्ये जे कम्युनिकेशन आपल्याला प्राप्त करायचं आहे एका बिल्डिंग पासून दुसऱ्या बिल्डिंग पर्यंतचं, ते थोडंसं डिफिकल्टच असणार आहे किंवा ते इन्स्टॉलेशन साठी आपल्याला वेळ जास्त द्यावा लागणार आहे. नेक्स्ट, शॉर्ट डिस्टन्स सिस्टम्स कॅन बी इनएक्सपेन्सिव्ह बट लॉंग डिस्टन्स सिस्टम आर रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह. म्हणजे अंतर कमी असेल तर आपल्याला लो पॉवर वरती काम करता येणार आहे, लो साईज वरती काम करता येणार आहे अँटेनाच्या. पण जर सेंडर आणि रिसिव्हर मधलं अंतर वाढत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त पॉवर आणि मोठ्या साईजचा अँटेना हा त्या ठिकाणी आपल्याला खर्च करावा लागणार आहे. तर मित्रांनो, टेरेस्ट्रियल सिस्टम जी आहे अंडर मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन मधील ती आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे, ट्रान्समिशन सिस्टीम जी आहे ती निश्चितच समजलेली असेल. त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये काही शंका उत्पन्न होत असेल तर तुम्ही मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आता आपण भेटणार आहोत पुढील सेशन मध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.